काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. येळ घावायचं. कापायचा नाही. एक नंबरचा हा येड धवा. हा कोण? गोरे ना कोण तो? काय? पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अवमानकारक आणि शिवीगाळ करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपचे सोलापूर महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचा BNS कलम 356(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे संजय राऊत यांनी सार्वजनिक भाषणादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अपमानास्पद आणि अश्लील शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून तपासाच्या अनुषंगाने संजय राऊत यांना लवकरच नोटीस बजावली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र या आरोपावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाहीये. मात्र हा सदरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार. काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. येळ घावायचं. कापायचा नाही. एक नंबरचा हा येड धवा. जरा त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय? हा कोण? गोरे ना कोण तो? काय? अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं हे विसरला? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा खासदार संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळेच शिवसेना पक्ष संपलेला आहे. तरीही त्यांना अक्कल यायला तयार नाही. काल त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे. त्याच्या विरोधात मी आज फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कलम 352, 356 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. तसं पाहायला गेलं तर जयकुमार गोरे हे जनतेतून 4 वेळा निवडून आलेले नेते आहेत आणि राज्यातील जनतेला सगळ्यात जास्त वेळ देणारे नेते आहेत. परवा पंढरपूरच्या वारीला ते आजारी पडलेले असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाखो वारकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरून काम करत होते. परंतु याच्या विरोधात संजय राऊत हे AC मध्ये बसून फक्त TV समोर यायचं आणि लोकांना शिवी द्यायचे आणि श्राप द्यायचं याशिवाय कुठलाही धंदा त्यांच्याकडे आज उरलेला नाही.